आणि त्यानिमित्त आपण आज या कार्यक्रमानिमित्त आपल्या ज्या आणि माणसाच्या वतीने स्वागत शब्द स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी मा जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. धन्यवाद. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेचे पूजन करा. आज राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचं एकूण जर कार्य पाहिलं आपण तर या भारताच्या उभारणीमध्ये स्वराज्य स्थापनेमध्ये शिवाजी महाराजांची जी जडणघडण आहे ही जिजाऊंनी केली. त्यामुळे शिवाजी महाराज आपलं छत्रपती शिवाजी महाराज एवढं मोठं स्वराज्य निर्माण करू शकले. आणि स्वामी विवेकानंद यांनी देखील भारतातील युवकांना एक प्रेरणा निर्माण केली. आणि आज आपण पाहतो की आपला भारत देशामध्ये युवक असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेमधून स्वराज्य निर्माण झालं. आणि म्हणून आज आपण या दोन्हीही महामानवांची या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत. तरी या निमित्त मी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपले विचार मांडावेत. तर सगळ्यांना सुप्रभात. आज आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे. तर आज आपण इथं ही जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत. जर म्हणजे आपल्याला शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि स्वराज्याचं स्वप्न दाखवण्यासाठी आणि स्वराज्याच्या कामी खूप मोठं मार्गदर्शन हे राजमाता जिजाऊ यांचं लाभलेलं आहे. तरी अशा राजमातेच्या जयंतीच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि स्वामी विवेकानंद आज 12 जानेवारी स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन. आज त्यांनी सर्व जगांना एक चांगला संदेश दिला. युवकांनो झेप घ्या, दिशा तुम्हा शरणी. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि पाथर्डी नगर परिषदेचे अध्यक्ष माननीय अभयरावजी आव्हाडसाहेब, या जयंती कार्यक्रमास उपस्थित सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र. टोळे सरांनी सांगितलं की आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. महत्त्वाचा दिवस यासाठी की 12 जानेवारी म्हणजे राजमाता जिजाऊ ज्यांनी केवळ शिवाजी महाराजांनाच घडवलं नाही तर या स्वराज्याचे दोन छत्रपती त्यांची जडणघडण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या सानिध्यामध्ये झाली अशा राजमाता जिजाऊ. खरं तर आपण आजही पाहतो किंवा म्हणतो की शिवाजी जन्माला यावा, पण कुठं? दुसऱ्याच्या घरी. परंतु राजमाता जिजाऊंनी खरंच त्या कठीण कालावधीमध्ये शिवाजी महाराजांचं संगोपन केलं, त्यांना स्वराज्याचे धडे दिले, स्वाभिमान निर्माण केला आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. संभाजी महाराज लहान असतानाच त्यांची आई वारली होती, तरीसुद्धा माता जिजाऊंनी संभाजी महाराजांच्या सगळ्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली आणि एक दुसरा छत्रपतीसुद्धा घडवला. आज दुसरी एक जयंती आहे, त्याला आपण आधुनिक भारतामधील आधुनिक संत आणि आधुनिक भारतीय ज्ञान परंपरेची सुरुवात ज्यांच्यापासून होते ते स्वामी विवेकानंद. परवा आपल्याकडे 2 कार्यक्रम 2 दिवस झाले आणि त्या कार्यक्रमामध्ये अनेक वक्त्यांनी एक संदर्भ जो दिला तो स्वामी विवेकानंदांचा होता. कारण की एक मागच्या 200 वर्षापूर्वी इंग्रजांचं ज्यावेळेस इथं सत्ता स्थापन झाली त्यानंतर आपल्याकडं अत्यंत घृणेच्या दृष्टीनं, अत्यंत तिरस्काराच्या दृष्टीनं बघितलं गेलं. भारत म्हणजे काय? हे गारोड्यांचा देश आहे, हे जादूटोणा करण्यावाल्यांचा देश आहे, किंवा हे भारतीय लोक म्हणजे अत्यंत गावंढळ आहेत, अशिक्षित आहेत आणि ह्यांना सभ्यता म्हणजे काही माहीत नाही, असा एक समज पाश्चात्य जगतामध्ये पोहोचला होता आणि त्यांचा समज तो कायम झालेला होता.
त्यावेळेस 11 सप्टेंबर 1893चा तो दिवस आणि अमेरिकेच्या त्या शिकागोमध्ये जी धर्म परिषद बसलेली होती त्याच्यामध्ये हा संन्यासी युवा संन्यासी उभा राहतो आणि जो 7 मिनिटाचं भाषण करतो आणि त्या 7 मिनिटाच्या भाषणावर केवळ अमेरिकाच नाही तर पूर्ण देश, पूर्ण युरोप खंड त्यांचं कायल होऊन जातो, त्यांचं वाणीने प्रभावित होतो आणि भारतीय म्हणजे कोणी साधेसुधे नाहीत तर ही ज्ञान परंपरा भारतीयाकडे अजूनही कायम आहे असा एक समज होतो आणि भारताची मान त्या 7 समुद्रापार उंचावली जाते असे स्वामी विवेकानंद. त्यांचं चरित्र, त्यांचं जीवनकार्य खरंच प्रत्येकाने अभ्यासायला हवं. अजूनही युवक म्हणजे काय, तेजस्विता म्हणजे काय ते त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून आपल्याला लक्षात येतं. विद्यार्थी मित्र, या दोन्ही महापुरुषांना मी महाविद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याकरता प्रेरणा देण्याची जाऊ आणि आधुनिक भारत निर्माण झाला पाहिजे याकरता प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंद या दोन्ही महामानवाला विनम्र अभिवादन करून मी अध्यक्षाच्या परवानगी सगळ्यांना शुभेच्छा. तुम्ही असंच घडावं काहीतरी. आमचे सगळे तुम्ही आयडॉल आहात. चांगलं बोलायचं शिका. शुभेच्छा सगळ्यांना.